नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज परत थोडी तब्येत ठीक नाही आहे म्हणून परत एकदा डॉक्टरला व्हिजिट करायचं आहे. त्यामुळं आईला घरी बोलवलं आहे, जरा तब्येत ठीक नाही. तर आई आलं, आईने मस्त नाश्ता बनवला आहे. नाश्त्याला म्हणजे असं आहे भाकरी आणि वटाण्याची भाजी, मिक्स वटाण्याची भाजी आहे. तर ती भाकरी खाते आणि तसंच आज आम्हाला मार्केटला पण जायचं आहे, भाजी वगैरे आणायची आहे. डॉक्टरकडे जाऊन तसंच भाजी घेऊन मग घरी येऊ. तर मग चला, माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे. लाल झाकणाची यायची कीड लागले म्हणून औषध घ्यायला आलोय झाडांना. हा एक आहे. मिक्स करायचंय की कसं काय? हाय फाय म्हणजे तो आधी घेतलेला तोच आहे ना? बाजारातली भाजी मंडळी काय काय आणलं? काय काय आणले बघ. भेंडी आणली. भाजी जरा महाग आहे, खूप जास्त भाजी जरा महाग आहे. गवार आणले आणि याच्यामध्ये सगळं असं आणलंय. सगळं पाव पाव किलो झालं एकदम. पाव किलो 50 रुपये पाव, 100 रुपये पाव. हे लिंबू आणले, बस माझी भाजी झाली एवढी. सगळं असं मिक्स दिलंय. आलं आहे याच्यात. नशीब पाऊस नव्हता म्हणून सगळी भाजी सुकी होती. नाही तर बरं थोडी असली की मला घ्यायची नाही वाटत भाजी. आज जरा पाऊस नाही, ऊन आहे, मग मस्त भाजी घेऊन झाली. आता जेवणाची तयारी. तर या जेवायला. वरण भात, वटाण्याची भाजी. आईने केलंय जेवण आज. पोरीला जरा आराम. बरं नाही मग काय करणार. मला थोडंच ते, मला काही जास्त जाणार नाही. ए प्रीती ये रे. याला 4 हाका मारायला लागतो तेव्हा ते येतं. मिरची टाकलीस? बरं यातली एक घेऊ का? एक घे त्याच्यातली. रंगीबिरंगी, निळ्या, हिरव्या, पिवळ्या. अशी कोण गोळ्या घेतं का? गणपती बाप्पा बोलूया. देऊ काय? आईस्क्रीम देऊ का? दे ना. जेम्सच्या गोळ्या खाते मी. दाखव अशी. कोणाला गोळ्या खायला आवडतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आटकली, चिकटली आता. वास घेऊन गोळ्या घ्यायच्या ना की गोळी घेणारच नाही मी, म्हणून वासच नाही घेत त्या गोळ्यांचा. गोळ्या का घेतेस पण तू? तब्येत ठीक नाही. गणपती बाप्पा मोरया. अरे कपडे पाणी आला माझ्या. छान छान, लवकर बरे व्हा. चिकटते ही गोळी. गोड दे काहीतरी मला खायला आता. पॉमिग्रेन सोडून दे जाताना मला. ऑरेंज दे ना. हॅलो. हॅलो. काय खाऊ आणलंस मला? काय आणलं? काढू का पिशवी? काय आणलंस ते सांग. संबी. कसली संबी? मोसंबी. अच्छा, ऑरेंज लेके आया. ऑरेंज के आजारी माणसाला. थँक्यू मंडळ, आभारी आहे. पडतीन. खाव आता, खाव. पकड नाही ठेव. ज्यूस बनव के दे. बघ कसे पकडले. हे आता. अरे पिशवी बघ कशी ठेवलीस तुम्ही. ऊन लागला, टोपी तरी काढा. काढा. आई काय करतेस? आज मेंदू वडे. आई आली की काय ना काय नवीन नवीन रेसिपी असतातच. तर कसे खूप दिवस मेंदूवडे नव्हते खाले, तर आईला सांगितले बनव. तर आईने बनवायला घेतले. मस्त. पीठ भिजवलेलास की? हे डाळ फुगत घातली. किती वेळ? 4 तास फुगत घातली. पाणी कमी घेतलं त्याच्यात. पाणी जास्त घेतलं का तेल सोसून घेतं ना, म्हणून कमी घेतलं. तेल तापलं तुझं. हाताला थोडं पाणी लावायचं. म्हणजे चिकटणार नाही. हाताला चिकटत नाही. मग असं थोडंसं बोट लावायचं. अच्छा, मग त्याला होल पडला तो.
टाकताना असं मध्ये टाकायचा. थोडं पाणी लावायचं हाताला. हम्म. व्यवस्थित वड्यांसारखे येतात, छोटे छोटे टाकायचे. हे बघ. तर या नाश्ता करायला खायला. आईने मस्त मेंदूवडे बनवलेत. मी सांगितले तिला की मेंदूवडे बनव आणि मस्त झालेत. परफेक्ट होल पडलाय आणि चटणी पण बनवली तिने मस्त. गरम गरम आहेत. तर या खायला. आई आली ना घरी की खूप मजा असते माझी की मला काय ना काय खायला भेटतं. मला पण ठेव. हा ये ना, तुझ्या बदली मी खाते. कुरकुरीत झाले आई, एक नंबर. थँक्यू. हो देऊ ना मी तुम्हाला. देऊ छान झाले एकदम. जास्त ऑइल पण नाही ऍब्सॉर्ब केलाय. मस्त झाले. नाही मस्त असं क्रंची वाटतंय. मला लाज होते अशी. मी तुला लाजवत नाहीये. तू पितोयस आणि नंतर मग तुला घसा बसतो. जिरा पाहिजे प्रत्येक वेळेला आम्हाला. बघ तुम्ही कोणता फ्लेवर घेता? अरे पण हे थंड आहे जरा. त्याला नॉर्मल टेम्परेचर पण नाही येऊन दिलंस. ते बघ नंतर गरम पाणी प्यायची वेळ येते. एकाच झटका जरा थांब. सिप प्यायचं असतं. जरा एन्जॉय करत प्यायचं असतं एका दमात. किती माझ्यासाठी खाऊ घेऊन आलीस तू? पेशंटला बघायला आलीस? बापरे. अरे फळं माझ्याकडे. नुसतीच फळं खाते मी आता. ओवी कुठे आहे? अरे मी तेच तिला बोलते. बघ केळी पण आणलीत, ऑरेंज आणलेत. आणि हे काय आणलंस? ओ माय गॉड, आंबे आणलेस. अरे वा, गोड लागतात. हा गोड आहेत. पिकलेत मस्त. सावकाश आपटू नको. मोठे मोठे आहेत का? कसला वजन आहे व. पप्पांची पिशवी ठेव बाबा. दीदीच्या हातचा चहा. या चहा प्यायला. चला घे. मला काहीतरी थोडंसं भाऊना देणार आहेस? माझा हा आहे गोष्ट. आणि प्रीतला कुठला देऊ? दे कुठला पण. हा देते. आईला आईला देते. काय करतोस? गवत बेणतो आहे. काढतो आहेस? बेणतो आहे. बेंटो. हँड ग्लोव्स घाल बोललो ना तुला. बोललो नाही, बोलले. तेच ते हँड ग्लोव्स घाल बोलले होते ना मी तुला. देऊ का? कुठे आहेत पण ते? गवत पटकन वाढला. आंब्यांचा मस्त वास सुटलाय. पिकलेत ना. आजारी पेशंटला केवढी सारी फळं आली. हा तेच ना. केळी पण दीदीने, प्रीतनी परत ऑरेंज आणलेले. परत दीदीनी पण ऑरेंज आणले. लगेच जेवणाची तयारी है ना आई? संध्याकाळची आज बेसनचा पोला चालूच आहे काय ना काय. लगेच नाश्ता झाला. नाश्त्यानंतर लगेच 7 वाजले जेवणाची तयारी. पप्पांना 8ला लागतं जेवण. हा आमचं टाइम टू टाइम जेवण असतं. पप्पांना लवकर लागतं जेवण. 8 वाजता जेवण लागतं. त्यामुळे सगळी तयारी करायची आहे पटापट. आता शेतावर गेले ना, शेताची तयारी. भात टाकलाय तर त्यामुळे दमलेत ते. लवकर जेवणार आणि लवकर झोपणार म्हणून लवकर जेवणाची तयारी. तर या जेवायला. आज बेसनचा पोळा, वाटाण्याची भाजी आणि आंबा दीदीने आणलेला. ये प्रीत. आंबा. कांदा नाही तर लिंब पाहिजेच. हॉटेलवाला माणूस. आंबा कोणला पाहिजे बघ. छान आहे.
तर मस्त जेवलो आम्ही. आता वरती आलो थोडं चालायला. हवा पण सुटलं आहे, छान वाटते. प्रीत लॅपटॉप घेऊन आलं आहे थोडंसं काम करायला वरती आहे. चालतोय, थोडं शतपावली करतोय आणि मग जाऊ खाली.